सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महादेवाची उपासना करत आहेत। हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रकारचे व्रत किंवा उपाय देखील करत असतात। पण श्रावण सोमवारी अनेक जण भगवान शंकराची मनोभावे पूजा करत असतात। भगवान शंकराची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे फार काही साहित्य नसलं तरी सुद्धा चालेल, पण या पूजेमध्ये बेलाचं पान असणं फार महत्त्वाचं आहे। असं म्हणलं जातं की भगवान शंकरांना खूप काही करावे लागत नाही। केवळ एका बेलाचे पान जरी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले किंवा मनोभावे वाहिलं तरी ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने शिवपिंडीवरती बेलपत्र कसं अर्पण करावं, बेलपत्र वाहण्याचे कोणते नियम आहेत, जर तुम्ही चुकीचे बेलपत्र वाहिले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण बेलपत्राचा कोणता उपाय करू शकतो, अशी संपूर्ण बेलपत्राबद्दल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी महादेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते। या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व आहे। बेलपत्राशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण मानली जाते। त्यामुळे तुम्हाला महादेवाची पूजा करताना जर पुरेसे बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही एका बेलाचे पान सुद्धा शिवपिंडीवरती वाहू शकता। या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण शिवपिंडीवरती बेलपत्र वाहत असतो। पण ते बेलपत्र वाहण्याचे काही नियम सुद्धा आहेत आणि बेलपत्र योग्य पद्धतीने आपण अर्पण करायलाच पाहिजे। तर बेलपत्र हे त्रिदलापासून ते 13 दलापर्यंत असतं। त्याचबरोबर जास्त दल असणारं बेलपत्र जर तुम्ही शिवलिंगावरती वाहिलं तर तुमची जी काही मनोकामना इच्छा आहे ती इच्छा लवकर पूर्ण सुद्धा होते। त्रिदल म्हणजे 3 पाने असणारं बेलपत्र, एकाच देठाला 3 पाने असतात तर ते त्रिदल बेलपत्र असतं। आणि 3 पानापेक्षा अधिक पानं असणारं जरी बेलपत्र आपल्याला मिळालं तर ते अधिक शुभ असतं। त्यातील त्रिदल बेलपत्र म्हणजे महादेवाचे त्रिनेत्र आहे। हे त्रिनेत्र पापांचे नाश करणारे आहे। बेलपत्राच्या 3 पानांमध्ये महादेवाचे 3 डोळे आहेत। त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव आहेत आणि माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या 3 देवीही आहेत। तर आपण भगवान शंकराच्या पूजेसाठी बेलपत्र तोडत असतो, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचे पालन करताना त्या निसर्गाचे सुद्धा रक्षण आपल्याला करायचे आहे। म्हणजे आपण ज्या वेळेस बेलपत्र तोडतो तेव्हा झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होईल असे काम आपल्याला करायचे नाही। बेलपत्र तोडताना आपल्याला भरपूर काळजी घेऊन बेलपत्र तोडायचे आहे। सोमवारी बेलपत्र कधीही तोडू नये। बेलपत्र तोडताना लक्षात ठेवा की या दिवशी चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या आणि संक्रांती असू नये। अशा दिवशी जर तुम्हाला बेलपत्र लागायचे असेल तर तुम्ही ते आदल्याच दिवशी तोडून ठेवावे। श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी सुद्धा तुम्ही 1 दिवस अगोदरच बेलपत्र तोडून ठेवावे, म्हणजे रविवारी तुम्ही बेलपत्र तोडून ठेवू शकता। बेलपत्र वाहताना ते कुठेही तुटलेले, फाटलेले, छिद्र पडलेले नसावे किंवा ज्यामध्ये 3 पाने नसतील असे बेलपत्र तुम्ही चुकूनही वाहू नका। कमीत कमी 3 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे। कुठून तरी 5 पानाचे बेलपत्र सापडले तर ते खूपच शुभ मानले जाते। असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे। ते अर्पण केल्याने आपल्याला इच्छित परिणाम मिळू शकतात। त्यामुळे तुम्ही बेलपत्र तोडल्यानंतर सर्वात आधी घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये घ्या किंवा तुम्ही बाजारातून आणली असतील तरी सुद्धा एका प्लेटमध्ये घ्या। त्यातून चांगले बेलपत्र बाजूला काढा आणि जी खराब बेलपत्र आहेत किंवा जी 3 पानं नसलेली किंवा तुटलेली, फाटलेली असे बेलपत्र असतील तर ती बाजूला काढा आणि कमीत कमी 3 पानं असलेले बेलपत्र आपण शिवाला अर्पण करणार आहोत। त्यामुळे 3 पानाचे बेलपत्र तुम्ही घ्या आणि ती स्वच्छ धुवून मगच शिवलिंगावरती अर्पण करा। सोमवारच्या दिवशी सुद्धा आपल्याला बेलाची पानं तोडायची नाहीत। तुम्ही आदल्या दिवशी तोडली तरीही चालतात, कारण बेलाची पानं ही कधीही शिळी होत नाही। ती आपण स्वच्छ धुवून महादेवांना नक्कीच अर्पण करू शकतो। तुम्ही जर मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला आणि तुम्हाला बेलपत्र मिळाली नाही तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली बेलपत्र सुद्धा पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ते पुन्हा महादेवांना अर्पण करू शकता, म्हणजे त्याचा तुम्ही पुन्हा वापर करू शकता। ही माहिती स्कंद पुराणामध्ये लिहिलेली आहे। बेलपत्र तोडताना आपल्याला लागतील तेवढीच बेलाची पानं तोडा। काही जण बरेच फांद्या तोडून आणतात तर हे अगदी चुकीचे आहे। पण बेलाची पानं तोडायच्या आधी किंवा तोडल्यानंतर बेलाच्या झाडाला मनोमन प्रणाम करायचा आहे। आपल्या मनामध्ये बेलाच्या झाडाचं आभार मानायचं आहे।
बेलाची पाने तोडताना आपण ती कशासाठी तोडत आहोत हेही तिथे सांगायचं आहे। मनातल्या मनात तुम्ही तुमचा उद्देश त्या वृक्षाजवळ सांगू शकता आणि मग झाडाचे एक एक बेलपत्र तोडून तुम्हाला हवी तेवढी बेलपत्र घ्यायची आहेत आणि आपल्या घरी आणायची आहेत। घरी आणल्यानंतर बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायची। जी खंडित बेलपत्र आहेत तुटलेली फाटलेली ती बाजूला काढायची आणि बेलपत्राच्या दांड्याखाली एक गाठ असते ती गाठ तुम्ही बोटांनी तोडून टाकायची आहे। ती गाठ तोडण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही किंवा आपल्या नखांनी सुद्धा ती गाठ आपल्याला तोडायची नाही, तर आपल्या हाताच्या बोटांच्या सहाय्याने आपल्याला ही गाठ तोडायची आहे। ही गाठ सोडून टाकल्यानंतरच बेलपत्र आपल्याला महादेवांना वाहायचं आहे। आणि जी खंडित झालेली बेलपत्र किंवा तुटलेली फाटलेली बेलपत्र आपण जी बाजूला काढून ठेवलेली आहेत तर ती इतरत्र कुठेही न टाकता एखाद्या झाडाच्या बुंध्यामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे त्यामुळे त्यांचं पावित्र्य राखलं जाईल। बेलपत्र वाहताना आपल्याला ती विषम संख्येमध्ये वाहायची असतात, म्हणजे विषम संख्येत वाहताना ती 3, 5, 11, 51 किंवा 108 या संख्येमध्ये आपल्याला बेलपत्र वाहायची आहेत आणि कमीत कमी तुम्ही 5 बेलपत्र वाहू शकता। तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारी तुम्ही बेलाची पानं शिवलिंगावरती नक्कीच वाहा। आणि जर तुमच्या सोमवारी लक्षात आलं की आपण बेलपत्र आणलेली नाहीत तर त्या दिवशी म्हणजे सोमवारी चुकूनही बेलपत्र तुम्ही तोडायची नाही। अशा वेळी झाडाचे बेलपत्र न तोडता मंदिरामध्ये जायचं आहे आणि इतर लोकांनी जी शिवलिंगावरती बेलपत्र वाहिलेली आहेत तेच आपण घेऊन पुन्हा पाण्यामध्ये बुडवून वाहायचे आहेत। बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही, त्यामुळे तुम्ही शिवलिंगावरती वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता। तर आता मी तुम्हाला बेलपत्राचा एक साधा सोपा उपाय सांगते। हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। तर 21 बेलाची पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यावरती चंदनाने म्हणजे ओलं चंदन करायचं आहे आणि प्रत्येक पानावर आपल्याला ओम नमः शिवाय असे लिहायचे आहे। बेलपत्रातील मधले जे मोठे पान आहे त्या पत्रावरती आपल्याला ओम लिहायचा आहे। त्यानंतर खाली जे 2 पाने असतात त्यातील डाव्या पानावरती नमः लिहायचा आहे आणि उजव्या पानावरती शिवाय असे लिहायचे आहे। बेलपत्राची जी चमकदार बाजू असते आणि वरची बाजू असते त्या चमकदार बाजूवरती आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचं आहे आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। आणि हे बेलपत्र अर्पण करताना शिवलिंगावर तिथे उलटे करून अर्पण करायचे आहे, म्हणजे जे ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे ते शिव महादेवांच्या मस्तकावरती त्याचा स्पर्श व्हायला हवा। हे बेलपत्र अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र सुद्धा म्हणू शकता। अशाच प्रकारे हे बेलपत्र आपल्याला 21 अर्पण करायचे आहे। हे बेलपत्र अर्पण करताना आपल्या हाताची योग मुद्रा करायची आहे आणि अशा पद्धतीने ओम नमः शिवाय लिहिलेली ही बेलाची 21 पाने महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा। यामुळे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना केली तर तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे शिवलिंगाला बेलपत्र अर्पण कराल तेव्हा त्याचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगावरती स्पर्श करेल अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे। कारण आपण बेलाचे पान शिवपिंडीवरती पालथे वाहिल्यावर त्यातून अधिक प्रमाणामधून स्पंदने बाहेर पडतात, त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो। त्याचबरोबर असा देखील प्रश्न अनेक जणांना आहे की बेलपत्र वाहण्याची योग्य दिशा कोणती? तर बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि टोक आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो तेव्हा बेलपत्राच्या टोकावाटे शिवाचे तत्व वातावरणामध्ये जास्त प्रमाणात पसरते आणि या उलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि टोक पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्व केवळ बेलपत्र वाहणाऱ्यालाच मिळते। तर अशा योग्य पद्धतीनेच आपण बेलाचे पान अर्पण करायला पाहिजे। अशा पद्धतीने जर तुम्ही बेल वाहिला नाही तर बेलाच्या पानातून मिळणारे जे काही शिवतत्व आहेत ते आपल्याला मिळणार नाही आणि त्याचबरोबर पूजेचे इच्छित फळ देखील मिळणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अगदी योग्य पद्धतीने शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा, त्यामुळे तुमच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील आणि महादेवांचा आशीर्वादही प्राप्त होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।